बर तू तू बनव, आम्ही आलोच. अगं काय झालंय? ताई, मला ना आमच्या यांच्यावर आणि विलास भाऊजीवर वेगळाच डाऊट येतो बघा. त्यांचं काहीतरी ना वेगळं प्लॅनिंग सुरू आहे. बघा ना, यांनी मला धैर्य भाऊजींच्या खोलीत कसलं तरी डॉक्युमेंट हुडकायला पाठवलं होतं. कसले डॉक्युमेंट? तेच तर नाही ना माहित. मग काही सापडलं का तुला? हा, सापडलं, पण कसलं पाकिट आहे ते माहिती नाही. म्हणजे मला उघडून बघायची खूप इच्छा झाली होती, पण माझी हिंमत नाही झाली. यांचं काय चालू आहे काही कळत नाही. हे काय एवढं धैर्य भाऊजी आणि सावीच्या मागे लागलेत ते कळणं झालंय बघ. आत्ताच तर धैर्य भाऊजी आणि सावी एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर पडलेत. अगं त्यातनं नाही बाहेर पडत तेवढ्यात ते प्रोजेक्टचं टेन्शन. भाऊजी तर ह्या टेन्शन पैकी घर सोडून जायला बसलेत. आणि तरी सुद्धा हे असं का वागतायत? आपले नवरे काय यांच्या वाईटावर उठलेत ना, काही समजत नाहीये. हो ना मीता, आता तुझे मला सांगितलंच ना, मला असं वाटतं आपण ते धैर्य भाऊजींना सांगायला हवं. नाही नाही ताई, भाऊजींना? अहो ताई, आपण हे सगळं जर भाऊजींना सांगितलं आणि हे आपल्या नवऱ्याला कळलं ना, तर नाही नाही ताई, त्यांना अजून चिडायचं कारण द्यायला नको. मी नाही सांगणार बाबा. नाही का, असं काय करते, नेमकं काय चाललंय काही माहित नाही. आपण असं धैर्य भाऊजी आणि सावीला रिस्क मध्ये नाही टाकू शकत. धैर्य भाऊजींना हे सगळं माहित असणं खूप गरजेचं आहे. काय कळणं गरजेचं मला वहिनी? केतन, हा भाऊ, ते आपल्या जरा वकील साहेबांना फोन लाव, बोलून घे, जरा महत्वाचं काम आहे. ठीक. आओ जरा एकच सेकंद थांब ना. अहो महत्वाचं काम आहे, चला की. अगं भाऊंचा एक फोन कर. चला. ओ अगं भाऊ